नमस्कार. मी मोहिनी आणि तुमच्या सर्वांचं आपल्या सखीमध्ये स्वागत आहे. तुम्ही या माझ्या चॅनलवरती डेली लाईफस्टाईल, ट्रॅव्हलिंग आणि फूड ब्लॉग पाहू शकता. तर आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे हे तुम्हाला आपल्या थंबनेल आणि टायटलवरनं तर कळालेच असेल. तर आजचा व्हिडिओ आहे आपण एकच साडी डिफरंट प्रकारे कशी वेअर करू शकतो वेगवेगळ्या ब्लाऊजवरती. तर सण आला किंवा याचा बड्डे आला किंवा एखाद्याचं लग्न आलं तर आपल्याला लगेच प्रश्न पडतो आपण आता काय घालायचं किंवा आता कोणती स्टाईल करायची आपण. तर प्रत्येक वेळेस नवीन कपडे किंवा नवीन साडी घेणं हे काही आपल्याला जमत नाही आणि काहीला जमूही शकतं, पण हे मला तर जमत नाही. प्रत्येक वेळेस कोणाच्याही लग्नाला किंवा कशाला सणाला प्रत्येक वेळेस एक नवीन साडी. त्याच्यामुळं माझ्याकडे जी आहे त्याच साडीला मी वेगळ्या पद्धतीनं कसं वेअर करता येईल, तिच्याबरोबरच कशी वेगळी एक स्टाईल तयार करता येईल ते मी पाहत असते. साडी झालं म्हटलं की तिच्यावरचे वेगवेगळे प्रकारचे साडी घातल्यानंतर केलेला मेकअप, हेअरस्टाईल, ज्वेलरी आणि ती नेसण्याची पद्धत, ह्याच्यामुळे साडीचा प्रत्येक वेळेस एक लुक चेंज होत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडीचं ब्लाऊज. साडीच्या ब्लाऊजवरती साडीचं लुक खूप प्रमाणात ठरत असतं. लग्न कार्य ह्याच्या सर्वांमध्ये आपण ड्रेस पण घालू शकतो, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या मराठी संस्कृतीमध्ये साड्यांना खूप महत्त्व आहे आणि साडी घातल्यानंतर म्हणजे साडीच घालतात बहुतेक खूप सर्वजण आणि मी पण साडीच घालायला प्रेफर करते. तर माझ्याकडे अशी साडी आहे जे की मी वेगवेगळ्या स्टाईल किंवा तिच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज घालून घातलेली आहे. तर ती साडी कोणती? तर माझ्याकडे एक अशी साडी आहे जी की मी खूप वेळेस घातलेली आहे आणि त्याच्याबरोबर वेगवेगळी स्टाईल केलेली आहे. स्टाईल मी नेसण्याची पण केलेली आहे, पण आज फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे की मी ब्लाऊजवरती कोणत्या प्रकारची ती साडी नेसून एकदा वेगळा एक लूक तयार केलेला आहे. तर एक साडी म्हणजे माझी ही माझी हिरव्या कलरची साडी सेमी पैठणी आहे. खूप छान आहे, बघू शकता तुम्ही तिचे काठं, ह्या बुट्ट्या वगैरे आणि खूप चांगल्या प्रकारे म्हणजे चोपून वगैरे बसते जेव्हा आपण नेसतो तेव्हा. हिचा पदर पण खूप सुंदर आहे. तिच्यावरती वेगवेगळ्या कलरफुल असा आहे. रेड कलर बघू शकता, हिरवा, निळा, पुन्हा जांभळा, अशा वेगळ्या कलरचा हिचा हा पदर आहे. चकाकणारा एकदम चमकत आहे आणि नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते साडी. आणि मी वेगळ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या तिला कसं घातलेलं आहे, कोणत्या ब्लाऊजसोबत घातलेलं आहे, त्याच ब्लाऊजची माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तर चला आपण पाहूया आपला आजचा पहिला ब्लाऊज. तर पहिला ब्लाऊज म्हणजे तुम्ही बघू शकता हे वर्क केलं आहे. जेव्हा मी आरी वर्कचे क्लास लावले होते तेव्हा तर मी प्रॅक्टिस म्हणून हा ब्लाऊज बनवलेला होता. आम्हाला क्लासमध्ये बनवायचा होता तेव्हा आणि हा एवढा सुंदर बनला आहे. फिनिशिंग वगैरे खूप छान आलेला आहे आणि एकदम ट्रॅडिशनल पद्धतीनं असं मी बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता माझा ब्लाऊज खूप छान आहे आणि हा मला एकदा घालायचा होता, ह्याच्यावरती फोटोशूट करायचा होता. आणि आताच वटपौर्णिमा झाली, तर वटपौर्णिमेच्या दिवशी मी हा ब्लाऊज आणि हिरव्या कलरची साडी घातली होती. तुम्हाला इकडे वरती फोटो पण दिसत असेल, किती सुंदर दिसत आहे. कळत पण एकदम छान प्रकारे दिसून आलेला आहे आणि एकदम उठून पण दिसते आणि खूप जणांनी ह्या ब्लाऊजला कॉम्प्लिमेंट पण केलं. खूप छान दिसत आहे असं पण बोलत होत्या. तर असं आपण घालू शकतो असं एक ब्लाऊज वगैरे. खूप साधं सिंपल आहे, फक्त वर्क केलेला ब्लाऊज आहे. तर हे एक आहे. दुसऱ्या नंबरचं ब्लाऊज म्हणजे ते जे की मी बड्डेला घातलेलं. माझ्या भावाच्या मुलीचा बड्डे होता तेव्हा आणि तेव्हा पण सगळ्यांना साड्याच घातल्या होत्या. सर्वांना पैठणी साडी वगैरे घातली होती, पण मला काहीतरी इंडो वेस्टर्न असं करायचं म्हणून होतं. त्याच्यामुळे माझी पैठणी साडी आणि हा स्लीवलेस ब्लाऊज मी घातला होता. मस्त असा एकदम पाठीमागे तिचा गळा आहे, स्लीव्ज नाही येतं. हा पण जांभळाच कलर वाटत असेल, पण तो आणि हा कलरमध्ये खूप डिफरन्स आहे. तुम्हाला कळतो का नाही माहिती नाही. हा ब्लाऊजच एकदम वेगळं आहे. हे जरा ते ट्रॅडिशनल होतं आणि हे एकदम वेगळ्या प्रकारचं ब्लाऊज आहे. तर मग हे मी तेव्हा घातलं होतं. मला प्रश्न पडला असेल की स्लीवलेस ब्लाऊज आपण घालू शकतो का पैठणी साडीवरती? तर येस, तुम्ही घालू शकता आणि खूप प्रचंड भारी दिसते. हे तुमचं एक लुकच वेगळं येणार तुम्हाला जेव्हा तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालताल तेव्हा. तर हा झाला आपला दुसरा ब्लाऊज. तिसरा ब्लाऊज पण तुम्हाला खूप आवडणार आहे हे मला माहिती आहे, कारण की तो पर्सनली माझा खूप फेवरेट ब्लाऊज आहे, म्हणजे सर्व ब्लाऊजांपैकी. तर बघू शकता ह्याचा कलरच बघून ना ह्याच्या प्रेमात पडण्याजोगं आहे, कारण की ह्याचा कलर एवढा छान आहे. हा शिवला पण एवढा भारी आहे. इथे थोडं फुग्यांची भाई केलेली आहे. समोरून ही मोत्यांची लेस लावली आहे. बॅक साईडचा गळा
गोल आहे आणि त्याला पण अशी लेस लावलेली आहे. आणि हा ब्लाऊज तुम्ही पाहू शकता, हे दिवाळीला घातलेला आणि त्याच्याबरोबर किती मॅच झालेला आहे आणि खूप भारी पण दिसतोय. मी असाच हा घेतला होता, मी ब्लाऊज शिवलं होतं आणि त्या साडीवरती कसं दिसतंय मी घातलं तर खूप छान दिसत होतं. तर हा पण एक नवीन वेगळा लूक होत आहे, तर खूप भारी आहे. आणि आता चौथा ब्लाऊज म्हणजे की साडीवरतीच रनिंग ब्लाऊज आहे, तो जो साडीसारखाच हिरवा कलरचाच आहे, पण त्याला पण मी चांगल्या प्रकारे शिवून वगैरे घेतलेला आहे. तर चला तो तुम्हाला दाखवते मी. तर हा आहे आपला चौथा ब्लाऊज. तुम्ही बघू शकता मंदिराच्या आकाराचा गळा आहे त्याला पाठीमागे आणि लटकन वगैरे लावले. तर हे त्याच्या स्लीव्जला अशा मी लेस लावलेली आहे, खाली पण लेस आहे पूर्णी. खूप छान दिसते, बोथ साईडनं आहे. आणि हा पण ब्लाऊज घातल्याच्यानंतर त्याच्यावरती खूप छान दिसतो. तुम्ही इकडे फोटो पाहू शकता की किती सुंदर दिसत आहे साडी आणि हा ब्लाऊज. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आपण एकच साडी, त्याच्यावरती वेगवेगळे ब्लाऊज किंवा वेगवेगळ्या पद्धतीने नेसून आपण त्याची स्टाईल बनवू शकतो. आपला फक्त ब्लाऊजवरतीच व्हिडिओ होता, त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला ब्लाऊजबद्दलच माहिती सांगितली आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.